नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्ही क्लासेसवरती। तर बघा मित्रांनो, येथे निवडणुका संपलेल्या आहेत आणि लवकरच जे आहे 23 तारखेला इथे निवडणुकीचा निकाल लागलेला आहे मित्रांनो। आणि या निवडणुकीनंतर लगेचच जे आहे जे स्पर्धा परीक्षा देत आहेत विद्यार्थी त्यांच्यासाठी बघा आनंदाची बातमी बघा येथे येत आहे। ती म्हणजे बघा निवडणुकीनंतर लगेच एक भरतीला ती सुरुवात होत आहे मित्रांनो। या व्हिडिओमध्ये आपण या भरतीविषयी सविस्तर माहिती येथे घेणार आहोत आणि या भरतीसाठी जे आहे 26 नोव्हेंबरपासून जे आहे तुम्ही अर्ज करू शकता। त्यासोबतच या भरतीमध्ये जे असे बदल झालेले आहेत छोटे मोठे ते बदल आपण या व्हिडिओमध्ये ते बघणार आहोत। तर पहा वेळ वाया न घालवता सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। तर पहा मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता की निवडणुकीनंतर लगेचच जे आहे पालिकेमध्ये जे आहे अभियंता भरती इथे होणार आहे आणि ऑनलाईन अर्ज 26 नोव्हेंबरपासून इथे उपलब्ध इथे होत आहे। सविस्तर माहिती बघा, मुंबई महानगरपालिकेतील जे आहे कनिष्ठ व दुय्यम अभियंताची पदभरती आता निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे व त्यानुसार 11 नोव्हेंबरला सुरू होणारी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जी आहे आता 26 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीत इथे राबवली येथे जाणार आहे। तसेच बघा, मुंबई महापालिकेत गेल्या 4-5 वर्षापासून भरती न झाल्याने कनिष्ठ व दुय्यम अभियंताची जी पदे आहेत मोठ्या संख्येने ते रिक्त आहेत। ही पदे तातडीने भरावीत या मागणीसाठी अभियंता संघटनांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता व गेल्या महिन्यात पालिका प्रशासनाने या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली। त्यात कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता यांत्रिक व विद्युत व दुय्यम अभियंता स्थापत्य, दुय्यम अभियंता यांत्रिकी आणि विद्युत या पदांच्या एकूण 690 ज्या जागांसाठी ते भरती होणार असल्याचे स्पष्ट झाले। आणि सोबतच जे आहेत या भरतीचे एकंदरीत बदल झालेले आहेत ते बदलसुद्धा बघा इथे यांनी दिलेले आहेत। या जाहिरातीनुसार 11 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले। मात्र 15 ऑक्टोबरपासून आचारसंहिता जे लागू झाल्यामुळे पालिका प्रशासनाने या भरतीत प्रक्रियेत जे बदल केला आहे व विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे व त्यामुळे जे पालिकेतील अभियंता भरती प्रक्रिया 26 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा जो निर्णय प्रशासनाने ते घेतला आहे। तर बघा अशा प्रकारे जे बदल आहेत या भरतीमध्ये ते झालेले होते। तर पहा मित्रांनो, या भरती संदर्भात आणखी जर काही अपडेट आली तर त्याविषयी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती माहिती जी आहे तुम्हाला तिथे मिळून जाणार। आतापर्यंत आपल्या चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशी सरळ सेवा भरती संदर्भात नवीन अपडेट घेऊन। धन्यवाद।